यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यामध्ये भाजपचे 2 उमेदवार विजयी झालेत। प्रभाग क्रमांक 35 सनसिटी इथले माणिक बाग इथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपूर या बिनविरोध निवडून आलेले आहेत। एकूण 6 अर्ज या ठिकाणी आलेले होते, मात्र त्यातले 2 अर्ज बाद झाले। बाकी 3 जणांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। तर भाजपचा दुसरा नगरसेवक हा बिनविरोध या ठिकाणी निवडून आल्याचं पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 35 ड मधून श्रीकांत जगताप हे बिनविरोध विजयी झाले। एकाच प्रभागातून 2 नगरसेवक हे बिनविरोध विजयी झालेले आहेत, कारण त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतलेली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये 2 नगरसेवक निवडणुकीच्या पूर्वीच भाजपचे विजयी झाल्याचं दिसतंय। तर निवडणुकीसाठी आणखी काही दिवस आहेत आणि आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। 3 वाजता मुदत संपली आहे। तोपर्यंत ज्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत त्यानंतर आपण बघतोय की पुण्यामध्ये 2 उमेदवार भाजपचे हे विजयी झाले आहेत। निवडणुकीच्या पूर्वीच ते नगरसेवक झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग इथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपूर या बिनविरोध निवडून आलेले आहेत। तर एकूण 6 अर्ज या ठिकाणी आलेले होते, मात्र त्यातले 2 अर्ज बाद झाले आणि उरलेले 3 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यामुळे त्यांच्या समोर कोणीही विरोधक राहिला नाही। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? एकूणच पुण्यामध्ये आधी भाजपची सत्ता होती आणि आता 2 नगरसेवक विजयी झाल्याचं दिसतंय निवडणुकीच्या पूर्वीच। फरा भाजपनं विजय सलामी दिली आहे ती मतदानाच्या पूर्वीच, निवडणुकीच्या दिवसाच्या आधीच। अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 2 नगरसेवक जे आहेत ते प्रभाग क्रमांक 35 मधून मंजुषा नागपुरे या आणि त्यांच्यासोबत श्रीकांत जगताप हे दुसरे नगरसेवक जे आहेत हे दोघेही एकाच प्रभागातून विजयी झालेले आहेत। भाजपनं खातं उघडलेलं आहे। इतर पक्षांना बंडखोरी शमवताना मोठा त्रास जो आहे तो त्याला सामोरं जावं लागलेलं होतं, मात्र आता या भाजपच्या 2 नगरसेवकांनी बिनविरोध निवडून येत खातं उघडलंय। पिंपरी चिंचवडमध्ये अशाच पद्धतीनं रवी लांडगे हे बिनविरोध झालेले होते, कालच झाले होते। त्यांच्या विरोधामध्ये अर्ज जो आहे तो कुणाचाही समोर आलेला नव्हता। या प्रभागामध्ये सुद्धा आता मंजुषा नागपुरे यांच्या विरोधामध्ये आलेले अर्ज जे आहेत ते अर्ज बाद झाले। एक उमेदवार हा अपक्ष होता, त्यांना अर्ज माघारी घेतलेली, त्याच्यामुळे मंजुषा नागपुरे याही बिनविरोध झाल्या आणि श्रीकांत जगताप यांच्या विरोधामध्ये एकच अर्ज होता। छाननीमध्ये या अर्जात काही त्रुटी निर्माण झालेल्या होत्या, त्याची पूर्तता झालेली नव्हती, त्यामुळे या उमेदवाराने अर्ज जो आहे तो कागदपत्र दिल्यानंतर पुन्हा आज अर्ज माघारी घेत असल्याचं जाहीर केलं आणि त्यामुळे श्रीकांत जगताप हे सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्यामुळे 2 नगरसेवक बरोबर आहे वैभव। त्याच्यामुळे एकूणच विजयी सलामी म्हणावी लागेल। आता निवडणुकीतून किती नगरसेवक विजयी होतात तेही बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।